नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आपल्या संस्कृतीत आपण अनेकदा अधिक मास, मळमास, विशेषतः महाराष्ट्रात धोंड्याचा महिना हे शब्द ऐकतो। जावायला धोंडे देण्याची प्रथा तर आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा महिना नेमका काय असतो? त्याला पुरुषोत्तम मास हे पवित्र नाव कसं मिळालं? तो दर 3 वर्षांनी का येतो आणि या महिन्यात नक्की काय करावं आणि काय टाळावं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाची अतिशय रंजक पौराणिक कथा, या मागचं वैज्ञानिक कारण आणि आपल्या परंपरेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आणि रंजक होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया की हा अधिक मास नक्की येतो कसा। या मागचे एक खूप सुंदर खगोलशास्त्र आहे। आपल्याकडे 2 प्रकारचे कॅलेंडर मानले जातात। सौर वर्ष, जे सूर्याच्या गतीवर आधारित असतं, हे वर्ष 365 दिवस आणि साधारणतः 6 तासांचे असते। चांद्र वर्ष, तर हे वर्ष साधारण 354 दिवसांचे असते। आता तुमच्या लक्षात आलं असेल की सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यामध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडतो। हाच 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी, दोन्ही कॅलेंडर्सचा ताळमेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी अंदाजे 32 महिने 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो। याच अतिरिक्त महिन्याला आपण अधिक मास म्हणतो। आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वी निसर्गाचा हा समतोल किती अचूकपणे साधला आहे हे यावरून समजतं। आता वळूया या महिन्याच्या पौराणिक कथेकडे। महिन्याला पुरुषोत्तम मास नाव कसं मिळालं हे खूप रंजक आहे। असं म्हटलं जाते की जेव्हा या अधिक मासाची निर्मिती झाली, तेव्हा इतर सर्व महिन्यांचा कोणीतरी एक स्वामी आणि देवता होता, पण या अतिरिक्त महिन्याचा स्वामी व्हायला कोणीच तयार नव्हते। लोक या महिन्याला मळमास म्हणू लागले, कारण यामध्ये कोणतेही शुभ कार्य वर्ज्य मानले गेले होते। यामुळे या महिन्याला खूप वाईट वाटले आणि तो रडत रडत भगवान विष्णूंकडे गेला। त्यावर भगवान विष्णूंना त्याची दया आली। विष्णूंनी त्याला वरदान दिले आणि सांगितले, आतापासून या महिन्याचा स्वामी मी स्वतः असेन आणि माझेच एक नाव पुरुषोत्तम या महिन्याला मिळेल। भगवान विष्णूंनी सांगितले की या महिन्यात जो कोणी माझी भक्ती करेल त्याला इतर महिन्यांच्या तुलनेत करोड पटीने अधिक पुण्य लाभेल। म्हणूनच हा महिना अत्यंत पवित्र पुरुषोत्तम मास बनला। तर आता येऊया आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात लाडक्या परंपरेकडे। महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात। आता तुम्ही विचार कराल, धोंडा म्हणजे तर दगड, मग याला धोंड्याचा महिना का म्हणतात? तर मित्रांनो, पौराणिक काळात तांब्याच्या पात्रात किंवा पाण्यात 33 अनारसे ठेवून ते दान केले जायचे। हे अनारसे दिसायला थोडे खडबडीत किंवा धोंड्यासारखे म्हणजेच दगडासारखे दिसायचे, म्हणून त्याला धोंडे म्हटले गेले। आपल्या संस्कृतीत जावयाला विष्णूचे रूप मानले जाते आणि हा महिना विष्णूंचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असल्याने या महिन्यात आपल्या लाडक्या जावयाला घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करून चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात 33 अनारसे आणि दिवा ठेवून ओवाळण्याची आणि वाण देण्याची सुंदर प्रथा पडली। या महिन्यात आपण आपल्या घरी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत ते पाहूया। मंत्र जप आणि पूजा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत फलदायी मानला जातो। दीपदान। घराच्या मुख्य दारावर किंवा तुळशीजवळ दररोज सायंकाळी दिवा लावावा। दान धर्म। 33 हा आकडा या महिन्यात खूप शुभ मानला जातो, त्यामुळे 33 वस्तूंचे उदाहरण अनारसे, फळे, सुकामेवा दान केले जाते। हा महिना केवळ ईश्वर भक्तीसाठी राखीव असल्याने यामध्ये वैयक्तिक सुखाची नवीन कामे जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन घर खरेदी करणे शक्यतो टाळले जाते। तर अधिक मास हा केवळ एका परंपरेचा भाग नाही, तर आपल्या धावपळीच्या आयुष्यातील थोडा वेळ काढून स्वतःला अध्यात्माशी जोडण्याचा काळ आहे। निसर्गाने आणि आपल्या संस्कृतीने दिलेली ही एक सुंदर संधी आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा
आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.